जय शिवराय मित्रांनो, 22, 23, 24 या कालखंडामध्ये काय होणार आहे त्याचा देखील आपण अंदाज घेऊयात. मित्रांनो, व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना आवर्जून पाठवायचा आहे. वातावरण कसं आहे आणि कुठल्या शेतकऱ्यांना सतर्क करायचे, सगळ्यांना धोका नाहीये, मग आहे तरी कुठे हे देखील पाहून घ्या. वातावरण चक्क 26 तारखेपर्यंत ढगाळलेलं आणि काही ठिकाणी पावसाचं असणार आहे. तर प्रामुख्याने जिल्हे थोडे ऍक्टिव्हिटी जास्त असणारे कुठले आहेत किंवा नुसतं वारं कावरून आभाळ पांगापांगी होईल असं कुठलं आहे. 21 तारखेला वातावरण थोडं कमी अधिक प्रमाणात ढगाळलेलं आहे, ते पश्चिम महाराष्ट्रात. त्यानंतर 22 तारखेला जे वातावरण आहे हे पूर्णपणे अमरावती, भंडारा, लातूर साईडला तुरळक ठिकाणी हलक्या धारा वगैरे, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या धारा वगैरे, बीड जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी हलक्या धारा वगैरे. आणि विशेषतः 23 तारीख प्रामुख्यानं मोठी आहे. अहिल्यानगरमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस, जे काही अहिल्यानगर शहर परिसराच्या तिन्ही बाजूनी ढगांचा वेढा घालून 1-2 ठिकाणी अवकाळी वातावरणाची शक्यता आहे. गाव मात्र थोडेच असतील, वातावरण इकडे तिकडे पांगण्याची देखील शक्यता आहे. आणि हे का घडणार आहे अहिल्यानगरमध्ये? कारण की पश्चिम महाराष्ट्रातून वारे जे आहेत नाशिकपर्यंत पश्चिमी वारे जोराने वाहतील आणि ते नाशिकच्या घाटमाथ्यापर्यंत स्थिर राहतील. पण पूर्वेकडनं येणारं बाष्प अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराकडनं हे अहिल्यानगरपर्यंत मजल मारत आहे आणि तिथे बाष्प आणून ठेवत आहे. त्यानंतर अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना विनंती आहे, हरभरा विरा काढला असेल तर तो गोळा करून ठेवायचा आहे. सर्वांना धाकणे 10-5 ठिकाणी शक्यता आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हा प्रामुख्यानं भाग असा आहे, इथे सुद्धा ढगांची व्याप्ती वाढणार आहे. मग कुठला भाग असू शकतो? इथे सतर्कता सांगितलंय, होईल असं काही सांगितलेलं नाहीये, कारण की 1-2 ठिकाणचा विषय आहे. फुलंब्री, सिल्लोड, भोकरदन सुद्धा, जाफराबाद सुद्धा संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत ऍक्टिव्हिटी वाढते आहे. त्यानंतर चिखली साईड देखील, चिखलीच्या धाड वगैरे परिसरात देखील आहे. देवगावच्या सिंदखेडाच्या मेहकर तालुक्यात सुद्धा 1-2 ठिकाणी अपवाद आहे. रिसोड मार्गे अपवाद नाहीये, पण रिसोडच्या पलीकडे मेहकर पासून पश्चिमेस हा भाग आहे, ज्यामध्ये खामगावचा मी देखील समावेश करतोय. जालन्याचा विचार केला तर भोकरदन साईड तुरळक ठिकाणी वादळी हलक्या पावसाची शक्यता आहे. 1-2 ठिकाणी नुसतं वातावरण बनेल आणि ते पांगेल सुद्धा, याच भागाचा तो शेड्यूल आहे. परभणी, घनसावंगी, अंबड, मंठा ह्या पट्ट्यामध्ये वातावरण टिकेल याची शक्यता कमी आहे, म्हणजे नुसतं बनेल, वाऱ्याने इकडे तिकडे पांगेल असे आहे. त्यानंतर चंद्रपूर हा जो काही भाग आहे इथे सुद्धा स्थानिक वातावरणाची भीती आहे 1-2. त्यानंतर परिस्थिती आपण पाहिली तर परभणी जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात धारा उतरणं, अनेक ठिकाणी सडा पडल्यासारखा पडणं, एखाद्या ठिकाणी चांगलाच पडणं असे आहे. सगळ्यात जास्त सांगायचं म्हणलं प्रामुख्याने तर सतर्क कोणी राहायचंय लातूर जिल्ह्याने, कारण की लातूर जिल्ह्याला कंटिन्यू 22 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत 3-4 दिवस वातावरण हे गोंगारलेलं, रात्रीच्या वेळी अचानक शितोडे पडणं अशा गोष्टी आहेत. त्यानंतर नांदेड पट्ट्यात तुरळक ठिकाणी, सोलापूर मोजक्या ठिकाणी अशी कंडिशन आहे 23-24च्या टायमिंगची. आता प्रामुख्याने हा भाग सातत्यानं घेऊ शकतो असा कोणता भाग आहे 23 तारखेनंतर? तर चंद्रपूर आहे, हिंगणघाट आहे, वर्धा आहे. सातत्यानं म्हणजे वातावरण बनत जाणार, तिथे वातावरण सक्रिय होत जाणार. आणि त्यानंतर पुसद वगैरे हे दिलगुर वगैरे भाग आहेत. आता या दिवशी सुद्धा लक्षात घ्यायचंय, वारे 24 तारखेला पूर्वेकडनं जोराने जर वाहिले सकाळी 12-1 वाजेपर्यंत, हे पूर्ण बाष्प इकडे जळगावकडे येऊ शकतं. ठीक आहे, हा आडमुठ पावसाचा म्हणजे अवकाळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे जळगावकरांना देखील यांच्या तुलनेमध्ये आज इन्सेंटिसी कमी दाखवत असलं तरी अलर्ट राहायचंय. आता थोडक्यामध्ये तुम्हाला समजेल असं समजून सांगतो की या भागामध्ये सगळ्यात अगोदर सतर्कता कोणी बाळगायची तर अहिल्यानगरने. पाऊस मोजक्याच ठिकाणी आहे, पण तो गाव सांगता येत नाहीये. त्यानंतर संभाजीनगरच्या फुलंब्री वगैरे कन्नडपर्यंतच्या भागाने सतर्कता बाळगायची आहे. जळगाव जिल्ह्याला इन्सेंटिसी खूप कमी आहे, पण वारे त्या दिवशी अचानक वाढणार आहेत पूर्वेकडनं, ह्या टायमिंगला सकाळच्या पूर्वेकडनं पश्चिमेकडे. तर त्यामुळे तुमच्या भागातल्या जामनेर असेल, पाचोरा असेल, ठीक आहे, ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. अमरावती जिल्ह्यात प्रामुख्यानं व्याप्तीच नाहीये, फक्त 1-2 ठिकाणचा प्रश्न आहे. मग यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर आणि लातूर वगैरे भागांना व्याप्ती बरी आहे, तर ह्या भागाचा समावेश आहे. आता बीड जिल्ह्यातला शेतकरी चिंता व्यक्त करतोय. तर बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, जिथं जिथं डोंगराळ परिसर आहे, म्हणजे माजलगाव पट्टी असतील, केस धारूर पट्टी असतील, तिकडे शिरूर साईड जे आहे 1-2 ठिकाणची शक्यता आहे. सांगली, सोलापूर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी माफ करा अंदाज नाहीये. जय शिवराय, धन्यवाद.